जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटनेचा, जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटनेचा। अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, बघताय काय, अरे बघताय काय, अरे बघताय काय। कर्मचारी संघटनेचा एकजुटीचा, कर्मचारी संघटना एकजुटीचा। कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही। कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा, जुनी पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना, बुलढाणा समितीचा, बुलढाणा समितीचा जुनी पेन्शन योजना लागू, जुनी पेन्शन योजना लागू, वेतन त्रुटी दूर, वेतन त्रुटी दूर, वेतन त्रुटी दूर। हम सब कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा। हम सब शिक्षक संघ व माध्यमिक शिक्षक संघ यांनी पण पाठिंबा जाहीर केलेला आहे। आम्हाला फक्त लिपिकांना सोडून दिलं। कारण दिलं त्यांनी, घेतलं आमच्या मिटिंगमध्ये निर्णय, त्यांना लगेच तुमचं पद त्या लायक नाही आहे। आता काय नाही तर आता वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करूनच राहिलो, तर मार्ग निघतच नाही। त्यांचे वेतन जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा जळगाव। मी रवींद्र सोनवणे, पालकाध्यक्ष। आम्ही आमच्या लिपिकवर्गीय संवर्गाच्या मागण्यांसाठी दिनांक 16 तारखेपासून 16 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026पर्यंत काळ्या फिती लावून कार्यालयात स्वाक्षरी करून काम केलेलं नाही। आम्ही शासनास अवगत केलं होतं की आम्ही दिनांक 23 तारखेपासून आमच्या ह्या 4 दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 23 तारखेपासून बेमुदत संप पुकारणार आहोत। आमच्या शासनाला अनेक वर्षापासून 4थ्या वेतन आयोगापासून लिपिकवर्गीय संवर्गावर जो वेतन त्रुटीचा अन्याय होत आहे त्याबाबत आज तागायत आमची वेतन त्रुटी दूर झालेली नाही। तसेच पदोन्नतीचे जे स्तर कमी आहेत ते कमी झाले पाहिजे याची आमची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे। तसेच लिपिकवर्गीय संवर्गाचे नामकरण झाले पाहिजे व 2005 नंतर जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत शासन सेवेत त्यांना जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू झाली पाहिजे ही आमची व सर्व संघटनांची मागणी आहे। शासन ह्या लिपिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून इतर संवर्गांना जसे त्यांच्या मागण्यानुसार वेतन त्रुटी, त्यांचे पदाचे नामकरण अनेक मागण्या मंजूर करून घेतलेल्या आहेत, परंतु लिपिक संवर्गाला की जो या शासनाचा प्रशासनाचा कणा आहे, पाठीचा कणा आहे आणि लिपिक असा एक संवर्ग आहे की जो रात्रंदिवस महत्त्वाच्या कामात भूमिका बजावत असतो, परंतु शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे।
आणि खुल्लर समितीने आमच्यावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे आम्ही आज दिनांक 23 तारखेपासून बेमुदत संपावर आहोत. आमची शासनाला विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची शासनादरबारी विनंती आहे.